नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे ट्रान्सक्रिप्ट आहे ह्याच्या संदर्भातले नवीन अपडेट किंवा त्याची नवीन प्रोसेस काय आहे ह्याच्या संदर्भातला मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, यापूर्वी मी ट्रान्सक्रिप्ट संदर्भातला व्हिडिओ बनवला होता की जी पूर्वी मॅन्युअली प्रोसेस होती. म्हणजे तुम्ही फॉर्म भरायचा होता, त्याला मार्कशीट अटॅच करायचे होते, त्याचे सगळे फॉर्मची प्रिंट आउट काढायचं होतं, डिक्लेरेशन फॉर्म भरायचा होता आणि हे सगळ्याचं सेट करून तुम्हाला विद्यार्थी सुविधा केंद्रात जमा करायचा होता किंवा तुम्ही पोस्टने पाठवू शकत होता. परंतु आता पुणे विद्यापीठाच्या नवीन ॲप्लिकेशन प्रोसेसनुसार तुम्हाला आता ही काही प्रोसेस करायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा त्याचं पेमेंट करू शकता आणि ऑनलाईनच तुम्ही मार्कशीटचे PDF स्कॅन करून अपलोड करू शकता. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आहे. आजपासून हे विद्यापीठाने नवीन प्रोसेस चालू केली आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे जे युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेले मार्कशीट आहेत त्या मार्कशीट सर्व PDF स्कॅन स्वरूपात तुम्हाला हवेत. आता याच्यामध्ये जर तुमचा BComचा कोर्स आहे, BCom कोर्स हा 3 वर्षाचा आहे, परंतु फर्स्ट इयर हे कॉलेजकडे जर असेल तर फर्स्ट इयरचं ट्रान्सक्रिप्ट हे तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करेल आणि सेकंड थर्ड इयरचं युनिव्हर्सिटीकडनं भेटेल. आता हे जे मार्कशीट आहे हे सेकंड आणि थर्ड इयर युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेले, म्हणजे लास्ट हे मार्कशीट आहे त्याच्यामध्ये तुमचं सेकंड इयर आणि थर्ड इयर हे एकत्र मार्कशीट आहे, याची PDF स्कॅन स्वरूपात ठेवली आहे. अशाच प्रमाणे तुमचं जर आर्किटेक्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, समजा इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे जे पासिंग इयरच्या मार्कशीट आहे फक्त पासिंगच्या, म्हणजे फर्स्ट इयरची पासिंग फायनल मार्कशीट, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची पासिंग मार्कशीट, ह्या सगळ्याची मार्कशीटची एकच PDF करायची, म्हणजे एका खाली एक PDF करायची, स्कॅन करून ती फाईल तुम्हाला ठेवायची. त्याचप्रमाणे आर्किटेक्चरचं पण तसंच आहे. आणि याच्यामध्ये जर ऑटोनॉमस असेल तुमची कॉलेज वगैरे, ते ऑटोनॉमसच्या मार्कशीट असतील तर ह्याच्या ट्रान्सक्रिप्ट हे तुम्हाला तुमचं कॉलेज प्रोव्हाइड करेल, युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करणार नाही. तर आता चला तर आपण सुरुवात करूया ट्रान्सक्रिप्टची नवीन प्रोसेस काय आहे ती. तर सर्वप्रथम तुम्हाला unipune.ac.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट कॉर्नर दिसेल. ह्या स्टुडंट कॉर्नरला आल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि खाली सर्टिफिकेट सेक्शन आहे. ह्या सर्टिफिकेट सेक्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे सर्टिफिकेट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली अप्लाय ऑनलाईन फॉर ट्रान्सक्रिप्ट ह्या संदर्भातलं इथं लिंक दिलेली आहे. आता यापूर्वी मी हे रँक, मीडियम, होम सॉफ्टवेअर हे सगळे जे सर्टिफिकेट याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ह्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या याच्यावरती चॅनलवरती टाकलेले आहेत. हे जर तुम्हाला सर्टिफिकेट रेकॉर्ड असेल त्याचा पण तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता, काय प्रोसेस त्याची ती. आता आपण फक्त ट्रान्सक्रिप्टचा आज व्हिडिओ घेऊन आलो आहे, तर ट्रान्सक्रिप्ट संदर्भ बोलूया. अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवरती क्लिक करायचे आहे तुम्हाला. अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं नवीन विंडो ओपन होऊन जाईल. ह्या नवीन विंडोवरती तुमचं sps.unipune वेबसाईटवरती तुम्ही पुढं तुमची साईट चालू होईल. त्यानंतर तुम्हाला इथं हे आता मी लॉग इन केलेलं आहे. हे अशा पद्धतीचं तुमचं पेज ओपन होऊन जाईल. हे यापूर्वी जर तुमचं अकाउंट क्रिएट जर असेल, म्हणजे तुम्ही एक्झाम फॉर्मसाठी जर अकाउंट क्रिएट केलं असेल तर तुम्हाला नव्याने अकाउंट क्रिएट करायची गरज नाही आहे. तुम्ही इथं डायरेक्ट लॉग इन म्हणू शकता. परंतु ह्यापूर्वी तुम्ही जर अकाउंट तुमचं इथं ह्या SPS याच्यावरती जर नसेल तर तुम्ही अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे ह्या संदर्भाचा व्हिडिओ मी यापूर्वीच बनवला होता तर तो व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो एकदा पाहून घ्या वाटलं. आता ती अकाउंट क्रिएट करणे कसं हे सगळी प्रोसेस मी तुम्हाला आता सांगत बसणार नाही, कारण का आपला वेळ पण वाढेल आणि ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे, त्यामुळे मी पुन्हा सांगत नाही. आता डायरेक्ट आपण लॉग इनवरती क्लिक करूया. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असा टॅब ओपन होऊन जाईल तुम्हाला आणि इथं तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल ID तुम्ही लॉग इन करू शकता. आता मी ईमेल ID टाकतोय, माझा ईमेल ID लॉग इन करतोय. त्यानंतर तुमचा खाली जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर इथं ह्या कॅपचा जो तुमचा शो होतो त्या कॅपचा तुम्हाला इथं समोरच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हणल्यानंतर पेज असं लोड होईल आणि लोड झाल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड तुमचा दिसून जाईल. आता यापूर्वी जर तुम्ही हा कोर्स एनरोल केला असेल एखादा कोणता कोर्स तर ठीक आहे, नसेल केला तर तुम्ही नवीन कोर्स कसा एनरोल करायचा आहे हा अकाउंट क्रिएट करायच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे, ते एकदा तुम्ही पाहून घ्या वाटलं असतं. आता इथं तुमच्या डॅशबोर्डला आता हे माझे समजा 4 कोर्स एनरोल केलेले आहेत. तुम्ही असे किती पण कोर्स एनरोल करू शकता, पण याचा कदाचित समजा तुमचा एकच कोर्स एनरोल आहे आणि तुमच्या इथं समजा PRN नंबर आहे, हा माझा कोर्स MCom आहे, मला आता BComसाठी अप्लाय करायचं आहे,
किंवा हा पण कोड वेगळा आहे, हे माझं समजा नाव इथं वेगळं आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी असेल, तर इथं ह्या गोष्टी तुमच्या पुढं कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत किंवा फॉर्म ॲप्लिकेशन मिळणार नाही. मग इथं जरी काही गोष्टी चुकल्या असेल, तर त्याचं घाबरायचं काही कारण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं खाली तुम्हाला इथं फोटो अँड सिग्नेचर नॉट अपलोडेड, क्लिक ऑन अपडेट. म्हणजे हे फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अपलोड जरी नसेल केली, तरी काही अडचण नाही आहे. म्हणजे ते काही कंपल्सरी नाही आहे. फक्त हे फोटो आणि सिग्नेचर ही एक्झाम फॉर्मसाठी कंपल्सरी आहे. तर इथं पुढं 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, अप्लाय फॉर सर्टिफिकेट आणि अप्लाय फॉर मायग्रेशन. तर अप्लाय फॉर सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. अप्लाय फॉर सर्टिफिकेट क्लिक केल्यानंतर तुमचं पेज लोड होईल आणि लोड झाल्यानंतर तुम्हाला असं तुमचं इथं ॲप्लिकेशन दिसून जातील. अप्लाय फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन, सप्लिमेंटरी डिग्री, होमसोवेअर रँक. आता ह्या सगळ्या संदर्भातली व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेले आहेत. जर तुम्हाला हे सर्टिफिकेट काढायचं असेल, त्याची प्रोसेस कशी आहे, त्याचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहे, ह्या सगळ्या मी गोष्टी यापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. ते पाहून घेऊ शकता. तर आज आपण ट्रान्स्क्रिप्टचं पाहणार आहे. तर ट्रान्स्क्रिप्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. अप्लाय फॉर ट्रान्स्क्रिप्टवरती क्लिक करूया आपण. आणि अप्लाय फॉर ट्रान्स्क्रिप्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये इंस्ट्रक्शन आणि मराठीमध्ये इंस्ट्रक्शन तुम्हाला दिसून जातील. हे अशा पद्धतीचे इंस्ट्रक्शन आहे. हे सगळे इंस्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे आहेत. आता मी ते काही वाचत बसत नाही, तुम्हाला सांगत पण नाही आहे. त्यासाठी आता फक्त मी यापूर्वी सांगितले, तुम्ही फक्त तुमचा PRN नंबर महत्त्वाचा आहे, तुमचे मार्कशीट स्कॅन केले पाहिजे. याच्यावरती आपल्या ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीनच वेबसाईटला लाईव्ह केल्यामुळे जरा स्लो पण चालते साईट. त्याच्यामुळं जरा वेट करायचं आहे तुम्हाला. अशा इंस्ट्रक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लिंक फॉर FAQ, म्हणजे तुमचे जर काही क्वेश्चन असतील ह्या संदर्भातली इथं एक PDF फाईल दिलेली आहे. ती PDF फाईल सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींची डाऊट इथं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं तुम्हाला ह्या PDFमध्ये दिलेली आहे. ती PDF तुम्हाला इथं शो होईल आणि ती तुम्हाला एकदा सगळे FAQ तुम्ही वाचून घ्या. तुमचे काही डाऊट्स असतील वाचून घ्या. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जर डाऊट आलेच, तर तुम्ही वाटलंच तर व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. मी तुमच्या कमेंटला आणि तुमच्या काही क्वेरीला काही जर अडचणी असेल तर ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता सर्वप्रथम तुम्ही ऑक्टोबर 2023 नंतर जर पास झाला असाल तर ते PRN टाकायचं आहे आणि माहिती तुमची तपासून घ्यायची. आणि 2023च्या पूर्वी जर पास झालेला असाल तर संपूर्ण माहिती तुम्हाला ही भरायची फॉर्ममध्ये. ती कशी भरायची ते पुढं सांगणार आहे तुम्हाला मी. त्यानंतर आता पेमेंट मोड, पूर्वी जे ट्रान्स्क्रिप्टला तुम्ही ऑफलाईन म्हणजे बँकेत पण पे करू शकत होता आणि ऑनलाईन पण करू शकत होता. आता सध्या स्थितीला ही फक्त फी ही सगळ्या ऑनलाईन पद्धतीने करायची तुम्हाला. म्हणजे इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI कोणत्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे बँकेचा ऑप्शन हा ठेवलेला नाही तुम्हाला आता. आणि दस्तऐवज अपलोड करणे, फॉर्म सबमिट केल्यानंतर यशस्वी पेमेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे मार्क्स स्टेटमेंट हे एकाच PDFमध्ये अपलोड करायचे. आता ह्याचं मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या PDFची फाईल ही 2 MB पर्यंतच आहे. 2 MBच्या वरती जर असेल ते फाईल ॲक्सेप्ट होणार नाही आहे. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर ट्रान्स्क्रिप्ट मिळण्याचा कालावधी हा 30 दिवसाचा आहे. पूर्वी पण 30 दिवसाचा होता, आता पण 30 दिवसाचा असणार आहे. विद्यार्थ्याला स्थळप्रत, हार्ड कॉपी अथवा इलेक्ट्रॉनिक ह्या दोन्ही प्रकारे ट्रान्स्क्रिप्टचा अर्ज करता येईल. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला हार्ड कॉपी पण हवी आहे आणि ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला ईमेल थ्रू पण हवी आहे. समजा विद्यार्थी फॉरेन युनिव्हर्सिटीला जातात, USला जातात, त्यांच्यासाठी जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक जर हवी असेल तर ते पण तुम्हाला ॲट अ टाईम 2 याच्यासाठी तुम्ही ट्राय म्हणजे मागू शकता तुम्ही. आणि समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक नको आहे तर तुम्ही फक्त हार्ड कॉपी पण मागू शकता. ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थ्याला पोस्टाद्वारे ट्रान्स्क्रिप्ट पाठवल्यानंतर अर्जात नमूद केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID ट्रॅकिंगवर नंबर पाठवण्यात येईल. म्हणजे तुम्ही जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही फॉर्ममध्ये भरणार आहे याच्यावरती तुम्हाला तुमचा ट्रॅकिंग नंबर वगैरे हे भेटून जाईल. आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्क्रिप्ट जर पाठवायचे असले तर तुम्हाला मूळ शुल्क जे आहे, आता हे शुल्काचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे प्रोफेशनल कोर्सला ₹180 एका वर्षाचे एका कॉपीचे आणि नॉन प्रोफेशनलला हे ₹140. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉपी हवी असेल तर ₹200 हे जास्त तुम्हाला चार्ज द्यावा लागणार आहे. आणि PhD धारक तसेच स्वायत्त महाविद्यालय विद्यार्थ्यांना ट्रान्सफर अदा करता येणार नाही. म्हणजे जे ऑटोनॉमस कॉलेज असेल किंवा PhDचे स्टुडंट असेल
त्यांना ट्रान्सक्रिप्ट ही देता येणार नाही. आता हे FAQ मध्ये ना तुम्हाला हे सगळे म्हणजे इंग्लिशमध्ये FAQ दिलेले आहेत आणि मराठीत पण दिलेले आहेत. आता हे मी सर्व वाचत बसणार नाही. तुम्ही अर्ज भरताना हे सगळे एकदा हे रीड करून घ्या. तुमच्या जे काही अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शो होऊन जातील. हीच आता चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सगळ्या ह्या सूचना मला वाचल्या समजल्या असं गृहीत धरून अप्लाय फॉरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. अप्लाय फॉर ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा विंडो ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीचा विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा PRN नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे नाव असेल ते नाव टाकायचे ॲज पर तुमचं जे मार्कशीट आहे त्या मार्कशीटप्रमाणे. त्यानंतर तुमचं हे तेच नाव इथं मराठीमध्ये तुम्हाला भरायचं आहे. आता हे मराठीमध्ये जर नाव तुम्हाला टाईप करायचं असेल तुमच्या गुगल ट्रान्सलेटला जाऊन तुम्ही मराठीत टाकू शकता किंवा तुमच्या गुगल मीट प्लस टाकू शकता. मोबाईलमध्ये असेल तर मराठी टायपिंग असेल त्याप्रमाणे टाका. तुमचं आईचं नाव जे काय असेल ते टाकायचे. मराठीत तेच नाव टाकायचे तुम्हाला. पिनकोड जो असेल तो तुम्हाला एंटर करायचा तुमचा पोस्टलचा. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुमचा मेल ID जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आता तुमचा पन कोड म्हणजे कॉलेजचा जो कोड आहे समजा तुम्हाला जर माहीत नसेल तुमच्या कॉलेजचं जर नाव माहीत असेल तर क्लिक फॉर टू चेंजवरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथं कॉलेजचं नाव सर्च करा किंवा तुमचं जे कॉलेजचा मार्कशीटच्या पुढे इथं कॉलेज कोड राहतो. आता हा 0186 तुम्ही हा इथं सर्च करू शकता तर कॉलेज नाव येऊन जाईल किंवा तुमच्या कॉलेजच्या नावाने जर सर्च केलं तरी ते सर्च करून येईल आणि त्यानंतर इथं सिलेक्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर तुमचं इथं कॉलेज आणि तुमचा पण कोड शो होऊन जाईल. तुमची जी फॅकल्टी असेल ती फॅकल्टी चूज करायची आहे. कॉमर्स काय मॅनेजमेंट कोणती असेल ती. नंतर कोर्स नेम तुमचं जे काय असेल ते कोर्स नेम तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा पासिंग मंथ इयर जो काय असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचं पासिंग इयर जे काय असेल ते तुम्ही टाकायचं. त्यानंतर तुमचं फर्स्ट इयरचं मार्कशीट हे कॉलेजने इश्यू केलं आहे का? जर फर्स्ट इयरचं कॉलेजचं मार्कशीट तुमचं कॉलेजने दिलं असेल तर ते येस करा. नसेल केलं तर नो करा. आता हे माझं फर्स्ट इयर कॉलेजचं कॉलेजने दिलेलं आहे तर येस म्हणेन मी. त्यानंतर इथं तुम्हाला हे ट्रान्सक्रिप्ट कोणत्या वर्षाचं हवं आहे मग फॉर इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 1 2 3 काय असेल तो. आता समजा हे तुम्हाला सेकंड आणि थर्ड इयर आता फर्स्ट इयरचं कॉलेजचं आहे. सेकंड आणि थर्ड इयरचं इथं सेकंड आणि थर्ड इयरचं ऑप्शन येऊन जाईल. ते तुम्हाला फक्त तिथे टिक करायचं आहे. नंतर नंबर ऑफ कॉपी तुम्हाला किती हव्यात समजा मला नंबर ऑफ कॉपी 2 हव्यात तर मी 2 टाकेल. डिलिव्हरी पोस्टल तुम्हाला डिलिव्हरी टाईप तुम्हाला बाय पोस्टने हवं आहे इलेक्ट्रॉनिक कसं हवं आहे. आता मी काय व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला मी का डिलिव्हरी टाईप हा इथं बाय पोस्ट पण तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला वाटलं एक इलेक्ट्रॉनिक तर इलेक्ट्रॉनिक पण घेऊ शकता. पण इलेक्ट्रॉनिकसाठी तुम्हाला इथं ₹200 एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक नको आहे तुम्ही ते चेकबॉक्स काढू शकता. आणि तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिक्स हवा असेल तर इलेक्ट्रॉनिक तुम्हाला ते फक्त भेटणार नाही तर कारण का बाय पोस्ट पण हवं आहे तुम्हाला. त्यानंतर डिलिव्हरी चार्जेस डिलिव्हरी ॲड्रेस तुम्हाला जिथं जे डिलिव्हर करायचे तोच ॲड्रेस जर वरचा तुम्ही जो टाकलेला आहे तोच जर असेल तर तुम्ही सेम ॲड्रेस बटनवरती क्लिक करा. नसेल नवीन असेल तर तुम्ही नवीन जर खाली टाकू शकता. आणि त्यानंतर मग सबमिट बटनवरती क्लिक करायचे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पॉपअप मेसेज येईल प्लीज सिलेक्ट विच इयर ट्रान्सक्रिप्ट. हा समजा तुम्ही जर सिलेक्ट नसेल केलं हे इथं सिलेक्ट केलेलं नाही आहे मी. हे झाल्यानंतर तुमचं हे सबमिट होऊन जाईल. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येऊन जाईल पेमेंट गेटवेला. हे असे ऑप्शन येतात तिथं सेकंड आणि थर्ड इयरचे. आता मला सेकंड आणि थर्ड इयरचंच हवं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ घेईन लोड होईल ते आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेचा ऑप्शन येऊन जाईल. तिथून तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा UPIने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि ते पेमेंट आता तुमचं हे हा BCom हा कोर्स तुमचा नॉन प्रोफेशनल कोर्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे ₹140 याचे मी सेकंड इयरचे 140 थर्ड इयरचे 140 असे ₹280 एका ट्रान्सक्रिप्टच्या कॉपीचे झाले. असे 2 कॉपी म्हणजे 280 × 2 कॉपी जे काय पेमेंट असेल ते पेमेंट येऊन जाईल.
हे असं झाल्यानंतर तुम्हाला प्लीज अपलोड डॉक्युमेंट असा पॉपअप मेसेज येऊन जाईल सक्सेसफुली. मग त्याच्यावरती क्लोज बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि तसं इथं तुम्हाला इंस्ट्रक्शन दिले आहे, अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या मूळ गुणपत्रिका ह्या सुस्पष्ट असाव्या. ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्याकरता गुणपत्रिका संदर्भ असलेली गुणपत्रिका त्यावरील सर्व माहिती कडेच्या सर्व मार्जिनसह अपलोड करा. म्हणजे हे जे सॅम्पल डॉक्युमेंट स्कॅन केले हे कडेच्या सगळ्या मार्जिन आल्या पाहिजे. म्हणजे हे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर आणि स्कॅन असावा. आता हे जरा ब्लर दिसते, याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं तुम्ही हे करा. त्यानंतर फक्त पास निकाल दिसून आली गुणपत्रिका अपलोड करा. म्हणजे एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा आहे, त्याचं बॅकलॉग असेल, फेल असेल, तर ते त्यांनी अपलोड करायचं नाही. ज्या पासिंग झाल्यात त्याच तुम्हाला अपलोड करायच्यात. त्यानंतर विद्यापीठाअंतर्गत असलेल्या शैक्षणिक विभागाने अदा केलेल्या गुणपत्रिका मागील बाजूस स्कॅन करून अपलोड करावे. म्हणजे पुणे विद्यापीठाचे जे डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत, त्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी जर ते विद्यापीठाचे जे डिपार्टमेंटमधले विद्यार्थी उत्तीर्ण असेल, त्यांना जर ट्रान्सफर हवा असेल, तर त्यांनी मार्कशीटच्या बॅक साईड पण ती स्कॅन करून अपलोड करायची. त्यानंतर दुसरं इंस्ट्रक्शन आहे, अर्जाचे अपलोड करण्यात आलेले मूळ गुणपत्रिका सेम इंस्ट्रक्शनच खाली हे झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं PDF फाईल जी तुमची जी मार्कशीट आहे ती स्कॅन करून अपलोड करायची. आता ऑलरेडी आपण स्कॅन करून ठेवलेली इथं. मग फाईल टाईप विल बी 2 MBच्या आतमध्ये आणि ती फक्त PDF साईजच हवी. मग फाईल अपलोडला क्लिक करायचे, चूज करायची. आणि जी तुमची मार्कशीट आहे ती तिथं अपलोड इथं अशी शो होऊन जाईल आणि अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची मार्कशीट जर ॲक्च्युअल त्या MBमध्ये असेल, त्या साईजमध्ये असेल, तर ती अपलोड होऊन जाईल. नसेल तर तिथं एरर मेसेज येऊन जाईल. पण शक्यतो ही जी PDF साईज आहे ती तुम्ही 2 MBच्या आतमध्येच हे करायची, स्कॅन करून ठेवायची. आणि ह्या सगळ्या मार्जिन व्यवस्थित येतील अशा पद्धतीने स्कॅन करायचे, वाकडे तिकडे करायचं नाही. किंवा त्या मार्कशीटवरचे सगळे हे सब्जेक्ट, कोड, हे नाव तुमचं, हे सगळं तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या शो होईल. ह्या पद्धतीनं तुम्हाला ते अपलोड करायचे. हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट्स एक सक्सेसफुल झाले असा मेसेज येऊन जाईल. आणि हे मग पॉपअपचं क्लोज करायचं तुम्हाला. त्यात तुम्ही जे ॲप्लिकेशन सगळ्या डिटेल भरलेले आहे त्या तिथे तुम्हाला दिसतात का, व्यवस्थित आहेत का ते बघून घेऊ शकता तुम्ही. जर नाही वाटलं तुम्हाला तुमचं मार्कशीट व्यवस्थित अपलोड झालं का ते पण तुम्ही इथं शो करू शकता. काही चेंजेस असेल तिथे एडिट बटनवरती क्लिक करू शकता. पण एकदा का पेमेंट केलं, त्या पेमेंट केल्यानंतर तुम्ही काही एडिट करू शकत नाही. आता मी माझं BComसाठी फॉर्म भरलेला आहे हा ट्रान्स्क्रिप्टचा, आणि त्याचं सेकंड आणि थर्ड इयरचं हे ॲप्लिकेशन हे केलेलं आहे. म्हणजे ट्रान्स्क्रिप्ट हवी मला आणि नंबर ऑफ कॉपी ह्या 2 हव्यात. आता हे वेस्टसाठी रिक्वायर्ड आहे का, हे खाली तुम्हाला ऑप्शन विचारता येते तिथं फॉर्म भरण्याच्या अगोदर. आता मी एडिट बटनवरती क्लिक करतो. तुम्हाला वेस्टचं तुम्हाला ते सांगायचं राहील, डिलिव्हरी टाईप वगैरे. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक हवा असेल तर ते वेस्टचा खाली असा ऑप्शन येऊन जातो तुम्हाला. त्या ऑप्शनवरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पे करायचं आहे. पेमेंटचा ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. प्रोसीड टू पे केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही चलन असेल ते तुम्ही कार्डने पेमेंट करा. आणि हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म जनरेट होऊन येईल. अशा पद्धतीचा फॉर्म जनरेट झाल्यानंतर हे तुमची सगळी इथं इन्फॉर्मेशन आली आहे. तुमचे किती वर्षाचे ट्रान्स्क्रिप्ट वगैरे हे इथं तुम्हाला दिसून येईल, ट्रान्स्क्रिप्ट इयर. आणि अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. आणि हे इथंच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची नोट दिली आहे, डोंट सबमिट द ॲप्लिकेशन स्टुडंट फॅसिलिटी सेंटर बाय हँड बाय पोस्ट. म्हणजे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथं पोस्टनी पण पाठवायचं नाही आणि सबमिट पण करायचं नाही. म्हणजे हे फक्त तुम्हाला ऑनलाईन एवढी प्रोसेस करायची. आता हे मी पेमेंट केलेलं आहे ₹280 इथं पेमेंट स्टेटस आलेलं आहे. आता कारण का मी एका कॉपीसाठीच अप्लाय केलेलं आहे. इथं नंबर ऑफ कॉपी 1. तुमचे जसे कॉपी वाढतील तसे पेमेंट तुमचं वाढत जाईल. अशा पद्धतीचं हे ट्रान्स्क्रिप्टचं ॲप्लिकेशन तुम्ही आता भरू शकता. पूर्वीपेक्षा आता ही पद्धत वेल अँड गुड आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या ही सगळी प्रोसेस करू शकता. फक्त तुमच्या मार्कशीट व्यवस्थित स्कॅन करा, अपलोड करा आणि तुमचं पेमेंट करा. जर काही अडचण असेल तुम्हाला फॉर्म भरताना, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. तुमच्या तांत्रिक अडचणी पण सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं धन्यवाद. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.